नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 वार बुधवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। साम्राज्य उभारण्यासाठी मनाने नाही तर बुद्धीने चालावे लागते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीत पुन्हा एकदा किन्नर समाजामध्ये वाद आणि त्यातूनच रंगला राडा। राजापेठ बस स्टँड जवळील विनायक हॉल परिसरात बुधवार सकाळी 2 गटांमध्ये भीषण मारहाण झाली आहे। तलवार फिरवून धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी किन्नर गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजापेठ बस स्टँड जवळील विनायक हॉल परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास किन्नर समाजात मोठा वाद उफाळून आला। आम्रपाली शामराव चौधरी, वय वर्ष 32, व्यवसाय हातमजुरी, ही किन्नर आपल्या सहकाऱ्यांसोबत राहत असून यल्लम्मा देवीचं मंदिर तेथे आहे। रोजप्रमाणे त्या सर्वजण भिक्षा मागण्यासाठी निघत असताना अचानक काही बाहेरगावचे किन्नर जोरात ढोल वाजवत भीक मागू लागले। त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये तसेच किन्नरांमध्ये वाद निर्माण झाला। दरम्यान साबणपुरा येथील ममता खान, अकबरनगर येथील हनी उर्फ फिरोज खान आणि जुना बायपास येथील तन्नू इम्रान या किन्नरांसह 8 ते 10 साथीदारांनी गर्दी केली। हे बघा, गोटे मारहाण केली, त्यांना काड्या आणल्या होत्या, तलवारा आणल्या होत्या, गजमानला पैसे मागत होते, आमच्या इथं येऊन आमच्या अंगावर तलवारा काढल्या। भांडण इतकं वाढलं की ममता खान हिने तलवार काढून धमक्या दिल्याचा आरोप आम्रपाली चौधरी यांनी केलाय। तसेच तिच्या साथीदारांनी लाथा, बुक्क्या आणि चापटांनी मारहाण केल्याचं सुद्धा आम्रपाली यांनी सांगितलं। स्थानिक नागरिकांच्या हस्तक्षेपानंतर आणि पोलीस येत असल्याची माहिती मिळताच आरोपी किन्नर गट ऑटो रिक्षामध्ये बसून घटनास्थळावरून फरार झाला। हा संपूर्ण घटनाक्रम बाजूलाच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। या प्रकरणी आम्रपाली चौधरी हिने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मारहाण, धमकी व गैरकायद्याची मंडळी जमविण्याचे गुन्हे नोंदविले आहेत। पुढील तपास पोलीस करीत आहेत। अमरावतीत गुरु नानक देवांचा 556वा प्रकाश पर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हजारो भाविकांनी गुरुद्वारात मत्था टेकला आणि गुरु लंगराचा लाभ घेतला। अमरावतीत 5 नोव्हेंबर रोजी धन धन श्री गुरु नानक देवांचा प्रकाश पर्व उत्सव शहरभर साजरा करण्यात आला। बोटी प्लॉट येथील गुरुद्वारा गुरुसिंग सभेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुखमणी साहिबांचा पाठ सुरू झाला, तर 9:30 वाजता अखंड पाठ संपन्न झाला। भाविकांनी गुरुद्वारात मोठ्या संख्येने टेका मत्था टाकला आणि गुरूंच्या आशीर्वादाचा लाभ घेतला। या वेळेला लॉयन्स क्लब ऑफ अमरावती, प्रीमियम रोटरी क्लब आणि अमरावती मिड टाउनच्या वतीने पौधांचा लंगर ही आयोजित करण्यात आला। यामध्ये 2500 वृक्षारोपण करण्याचा संकल्प घेण्यात आला। सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राजापेठ येथील गुरुद्वारात भव्य रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले, जिथे 60 भाविकांनी रक्तदान करून समाजसेवेचा उत्कृष्ट नमुना दाखविला। तर सायंकाळी 7:30 वाजल्यापासून भाईकृष्ण शिंगजी हजुरी जथ्थावाले यांचे कीर्तन दिवाण झाले, तर 8:30 ते रात्री 11 वाजेपर्यंत भाई मनप्रीत सिंग पटियालावाले यांचे कीर्तन दिवाण पार पडले। कीर्तन आणि आरती अरदास नंतर गुरुलंगर आयोजित करण्यात आला, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। श्री गुरु नानक जी का 556वां प्रकाश पर्व आज अमरावती में सभी सिख भाइयों, हिंदू भाइयों के साथ में बड़े उत्साह से मनाया जा रहा है। उत्साह के साथ में, धार्मिक विधि के साथ में सेवा कार्य भी बड़े अच्छी तरह से हो रहा है। इस समिति के द्वारा नेत्रदान का काम भी किया जा रहा है।
परसों ही 11 लोगों का मोतियाबिंदु का ऑपरेशन भी किया गया। यहाँ पे वृक्ष संवर्धन के लिए वृक्ष भी दिए जा रहे हैं। रक्तदान जो सबसे बड़ा दान है, आज 50 बॉटल के ऊपर रक्तदान यहाँ पे हो चुका है और इस सभी सिख समुदाय की कार्यकर्ता भाई बहन बहुत अच्छी तरह से उसमें लगे हैं। पूरी अमरावती आज जोर शोर से इस उत्सव मनाने में लगी है। उनका सबका मैं अभिनंदन करता हूँ, आभार व्यक्त करता हूँ बिट्टू भाऊ सलूजा तथा सभी सिख परिवार के सभी भाई और बहनों का आज के इस उपक्रम के लिए। जय हिंद, जय भारत। बोले सोनिया, बोले सोनिया, श्री अकाल, वाहिगुरू जी का खालसा, वाहिगुरू जी की फतेह। शोभानगरमधील प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक मासानिमित्त धार्मिक उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। मंदिरात सकाळी 5 वाजता होणाऱ्या काकड आरतीपासून ते तुलसी विवाहापर्यंत भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं आहे। अमरावतीतील शोभानगर परिसरातील दुर्गादेवी मंदिर हे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक महिनाभर चालणाऱ्या धार्मिक उपक्रमांनी मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। सकाळी बरोबर 5 वाजता ब्रह्मांडात होणारी काकड आरती ही या उत्सवाची खास परंपरा मानली जाते। भक्त विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणासह शिवभक्त लॅमस्वामी यांच्या आराधनेचाही दररोज यात समावेश केला जातो। या मासात तुलसी विवाह हा विशेष धार्मिक विधी साजरा करण्यात येतो। तुलसी मातेच्या विवाहानंतर कार्तिक मासाचा समारोप होत असून या निमित्ताने उडदाच्या दिव्याची ज्योत प्रज्वलित करण्याची परंपरा आहे। भक्तांच्या मते या ज्योतीतून संपूर्ण वर्षभरासाठी पुण्यप्राप्ती होते आणि घरात सुख समृद्धी नांदते। मंदिर परिसरात दररोज आरती, कीर्तन आणि नाम सप्ताह यांचे आयोजन होत असून महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरतो आहे। अमरावती जिल्ह्यातील हा कार्तिक मास उत्सव धार्मिक श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम साकारतो आहे। अमरावतीत भक्तिमय वातावरण निर्माण करणारा पारंपरिक 56 भोग उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला आहे। श्री संकटमोचन विजय हनुमान मंदिरात आयोजित या कार्यक्रमात हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतलेत। गेल्या 40 वर्षांपासून अखंड रामायण पठणाची परंपरा जपत मंदिर समिती भक्तीचा वारसा पुढे नेत आहे। अक्षय नवमीच्या शुभदिनी श्री हनुमान व महादेवाची भव्य आरती करण्यात आली। यानंतर अन्नकूट महाप्रसादाचे वाटप मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिलेत। या सोहळ्याला अनेक मान्यवर आणि समाजसेवक उपस्थित होते। अमरावतीतील श्री संकटमोचन विजय हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही 56 भोग उत्सवाचे आयोजन करण्यात आले। हा उत्सव महंत श्री मदन मोहनदासजी महात्यागी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। मंदिरात गेली 40 वर्षे अखंड पारायण पठण सुरू आहे। हीच या ठिकाणाची खास परंपरा। हे हनुमान व महादेवाची भव्य आरती पार पडली। यानंतर भक्तांसाठी अन्नकूट महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले आणि ते मध्यरात्रीपर्यंत अखंडितपणे सुरू राहिले। या सोहळ्यात दीपक नवनाथे, डॉक्टर काळपांडे, गजानन पाठक, प्रेम जोड, पवन नवाथे, किशोर दोडे, आनंद कलंत्री, रमेशचंद्र सोनी, अशोक जाजू, महेंद्र गांधी, आनंद कडू, जमंगेश मिटकरी, सूर्या इंगोले आणि आदित्य यांचा प्रमुख सहभाग होता। तर कार्यक्रमास लोखंडे, दुर्गेश वलांडे, स्वस्तिक ठोसर, प्रशांत खोब्रागडे, हेमंत प्रजापती, निखिल वानकडे, हर्षद कुंदे, प्रेम अन्नार, रतन बानेवार, भूषण ठाकरे, गजानन वानकडे आणि करण ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। या धार्मिक कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार रवी राणा आणि सुनील राणा यांची विशेष उपस्थिती लाभली। तसेच ज्येष्ठ समाजसेवक लप्पी भैया जजोदिया आणि कायदेतज्ञ प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व्यवस्थापन आणि भक्तांच्या सोयीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। कार्यक्रमाचे संयोजक म्हणून सुनील डुब्बरवार, अतुल भिलकर, पंकज शंकर, अंकुश पंचबुद्धे, शरद सोनकुसरे, अशोक यादव, मनोज पंकज जाधव आणि बाळासाहेब भरणे यांनी कार्यभार सांभाळला। या सोहळ्याने अमरावतीतील भक्तांना पुन्हा एकदा श्रद्धेच्या वातावरणात एकत्र आणले।
अमरावती शहरातून एक हृदयस्पर्शी बातमी येत आहे। समाजासाठी सदैव तत्पर असणारे, गरजूंच्या मदतीला धावून जाणारे अमरावती शहराचे सुपुत्र आणि चपराशीपुरा येथील रहिवासी समाजसेवी सरताज खान यांचा वाढदिवस नुकताच अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला। अमरावती शहराच्या चपराशीपुरा येथील रहिवासी आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व समाजसेवी सरताज खान यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला। शहरातल्या गरजू आणि वंचितांना मदत करण्यासाठी सरताज खान हे नेहमीच अग्रेसर असतात। पोहरा मार्गावरील त्यांच्या फार्म हाऊसवर कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा झाला। मित्रमंडळींनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कौटुंबिक परंपरेनुसार सरताज खान यांनी वाढदिवसानिमित्त गरिबांना भेटवस्तूंचे वाटप करून आपल्या भावना व्यक्त केल्या। येणाऱ्या काळातही गरजूंना अशीच मदत करत राहील या शब्दात त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली। वाढदिवसाचा हा साधेपणा आणि समाजसेवेचा वसा खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणा देणारा आहे। डिजिटल इंडियाचा गाजावाजा सर्वत्र सुरू आहे, परंतु मेळघाटातील पहिलं डिजिटल गाव म्हणून ओळखलं जाणारं हरिसाल आज अक्षरशः घाणीच्या विळख्यात अडकलं आहे। ग्रामसेवकाचा गैरहजेरीचा कारभार, सरपंच उपसरपंचाचा निषेध आणि विविध निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह। अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील हरिसाल गाव हे काही वर्षांपूर्वी देशाचं पहिलं डिजिटल विलेज म्हणून ओळखलं गेलं होतं। आज अत्यंत दयनीय अवस्थेत आहे। गावातील प्राथमिक शाळा असो, उपकेंद्र असो किंवा ग्रामपंचायत कार्यालय, सर्वत्र फक्त घाणीचं साम्राज्य दिसून येतं। ग्रामसेवकाच्या सतत गैरहजेरीमुळे गावातील अनेक कामं थांबली आहेत। सदर ग्रामसेवक पैसा निधी आणि सामान्य फंड कुठे खर्च होतो याबाबत ग्रामस्थांना माहिती देत नाही। त्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। हरिसालच्या फैलढाणा भागात जिथे मोठा बाजार भरतो त्या ठिकाणी सुद्धा कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि स्वच्छतेचा पूर्ण अभाव पाहायला मिळतो। गावातील नागरिक म्हणतात, हेच का डिजिटल गाव? तर ग्रामसेवकाचं उत्तर मात्र नेहमीप्रमाणे ऑल इज वेल। दरम्यान धारणी गट विकास अधिकारी यांचं लक्ष सुद्धा या गावाकडे नाही, अशी तीव्र नाराजी गावकऱ्यांमध्ये आहे। आता अमरावती जिल्हा प्रशासन आणि उच्च अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष देऊन चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। धामणगाव रेल्वे शहर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाले आहे। गुरु नानक देवजींची 556वी जयंती सिंधी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी केली आहे। गेल्या 70 वर्षांपासून चालत आलेली ही भक्ती परंपरा यंदाही तितक्याच श्रद्धेने साजरी झाली आहे। या सोहळ्याने शहरातील सर्व समाज एकत्र आणत ऐक्याचा आणि प्रेमाचा सुंदर संदेश दिला आहे। धर्म, श्रद्धा आणि एकतेचा सुंदर संगम असलेली ही गुरु नानक जयंती पुन्हा एकदा दाखवून देते आहे की प्रेम आणि भाईचारा हा समाजाचा खरा पाया आहे। धामणगाव रेल्वे शहरात गुरु नानक देवीजींची 556वी जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली। सिंधी समाज बांधव गेल्या 70 वर्षांपासून या उत्सवाचे आयोजन करीत असून या वर्षीही धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात भव्य कार्यक्रम पार पडले। बुधवार बाजार येथून गुरु नानक देवजींची पालखी भव्य मिरवणूक काढण्यात आली। शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ही पालखी सिंधी कॅम्प येथील गुरुद्वारात पोहोचली। मिरवणुकीत पुरुष, महिला, युवक, युवती आणि लहान बालके मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। मार्गावरील नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून गुरु नानक देवजींचे दर्शन घेतले आणि भक्तिभावाने वंदन केले। सिंधी कॅम्प येथील गुरुद्वारात सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन गुरु नानक देवजींच्या चरणी सुख, समृद्धी, शांती आणि देशाच्या एकतेसाठी प्रार्थना केली। कार्यक्रमानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या अनेक दशकांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धा आणि उत्साहाने साजरी होत असून धर्म, प्रेम आणि ऐक्याचा संदेश देणारा हा उत्सव संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरतो आहे। सतनाम वाहेगुरु। जय श्री गुरु नानक जी देव की जय। आज श्री गुरु नानक साहब का 556वां जन्मदिन है, जो हम पूरा धामणगांव सिंधी समाज इसको हर्षोल्लास से मना रहे हैं। आज हम धामणगांव में 70 सालों से हैं, जहाँ पे हम यहाँ पे धूमधाम से इस पर्व को सब जन सेलिब्रेट करते हैं।
ये अपनी पालकी कहाँ से निकलती है? ये पालकी बुधवार बाजार रोड गुरु नानक मंदिर से निकलती, वहाँ से सिनेमा चौक से शास्त्री चौक से हम हमारे दूसरा सिंधी मोहल्ला जो है मेन सिंधी कॉलोनी, वहाँ पे हमारा सेवा मंडल है, वहाँ पे ब्रेक लेते, वहाँ नाश्ता रहता, वहाँ से फिर से अंदर के अंदर उसी मंदिर हम लौटते हैं। और ये पर्व हम 70 साल से इसी तरह हमारे दादाजी, उसके बाद हमारे पापा, उसके बाद हमारी पीढ़ी उसी तरह हर्षोल्लास से गुरु नानक जयंती हम सेलिब्रेट कर रहे हैं। उनकी कृपा है और सबसे मेन बात, एकजुट होके पूरा समाज एक जगह हम इस पर्व को सेलिब्रेट करते हैं। हमारी आज के दिन हमारी पूरी की पूरी प्रतिष्ठानें पूरे सिंधी समाज की बंद होके हम पूरा समाज एकजुट होके एक जगह होके ये हर्षोल्लास से हम ये पर्व मनाते आ रहे हैं 70 साल से। और आज भी उसी तरह हमारी ये पालकी निकली है। गुरु नानक जयंती की सबको, पूरे धामनगांव वासियों को हमारे तरफ से शुभकामनाएं। नागपूर शहरात पुन्हा एकदा निष्काळजी वाहन चालकामुळे 2 निरपराध तरुणांचा जीव गेला आहे। पारडी परिसरात घडलेल्या या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। आर्या यार्ड समोरील हायवेवर झालेल्या या धडक अपघातात 2 मित्रांचा मृत्यू झाला असून ट्रक चालकांविरुद्ध पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। 3 नोव्हेंबरच्या रात्री पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। फिर्यादी कोमल ओमप्रकाश सोनोने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा लहान भाऊ दीपेन ओमप्रकाश सोनोने वय वर्ष 24 राहणार साईनगर पारडी हा आपल्या मित्र हर्षवर्धन गोपाल बोहरा वय वर्ष 45 यांच्यासह बजाज प्लॅटिना दुचाकीने आर्या यार्ड समोरील बाराद्वारीकडे जात होता। तेवढ्यात समोरून येणाऱ्या ट्रकच्या चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांच्या दुचाकीला जोर धडक दिली। या घटनेनंतर दोघेही गाडीसह खाली पडून गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी हर्षवर्धन बोहरा यास तपासून मृत घोषित केले। दरम्यान जखमी अवस्थेत असलेल्या दीपेन सोनोने याचा उपचार 7 स्टार हॉस्पिटलमध्ये सुरू होता, परंतु दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केलं। या दुर्दैवी घटनेनंतर फिर्यादीने पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस उपनिरीक्षक चालुरकर यांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय दंडविधान कलमसह मोटर व्हेइकल ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे। सध्या पोलीस पुढील तपास करीत आहेत। त्याची जवळपास ही घटना 9:30-10च्या दरम्यानची। यामधला जो ट्रक आहे तो राजस्थान पासिंग 11 RJ 11 GB 1752 आहे आणि चालक नाम आहे सतीश रमेश सिंग खरे आहे, राहणारा मोरेना मध्य प्रदेश आहे। तो तिकडून आपला त्यामध्ये गोबी भरलेली होती माल जे कडना मार्केटला येत होती आणि त्याच दरम्यान 2 बाईक सवार हर्षवर्धन गोपाल बोहरा वय 45 वर्ष राहणार सूर्यनगर आणि दीपेन ओमप्रकाश सोनोने वय 24 वर्ष राहणार साईनगर पारडी हे जबलपूर हायवेकडे जात असताना घटनास्थळ आहे आर्या काट समोरील बाराद्वारी ते जबलपूर हायवे ह्या रोडवर ते बाईकला त्यांनी डॅश मारली आणि एक व्यक्ती हर्षवर्धन बोहरा हा तिथे जागेवरच मयत झाला आणि दुसऱ्याला आम्ही हॉस्पिटलला हलवलं। त्याची 7 स्टार हॉस्पिटलला आज सकाळी मृत घोषित केलं। आरोपी आमच्या ताब्यात आहे। त्याच्यावर जो 304 प्रमाणे आणि MVF नुसार MVF नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला अटक केलेला आहे। मृतकांचे नाव काय होते, आरोपी कुठला आहे आणि त्याचं नाव काय? मयताचे नाव आहे हर्षवर्धन गोपाल बोहरा वय 45 वर्ष राहणार सूर्यनगर कडमनावा। दीपेन ओमप्रकाश सोनोने 24 वर्ष शाहीनगर पार्टी नागपूर पार्टी आणि जो ट्रक ड्रायव्हर आहे आरोपी त्याचं नाव आहे सतीश रमेश सिंग खरे राहणार मोरेना MP। राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे। भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। माजी मंत्री नितीन राऊत यांनी थेट नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यात धाव घेत आशिष शेलार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत विशिष्ट समुदायावर दुबार मतदारांचा आरोप
करत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे। या वक्तव्याला काँग्रेसने आक्षेप घेत तीव्र प्रतिक्रिया दिली। माजी मंत्री नितीन राऊत यांनी आशिष शेलार यांच्या विरोधात नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली आहे। तक्रार देतेवेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। या तक्रारीत नितीन राऊत यांनी नमूद केलं आहे की आशिष शेलार यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। नितीन राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीसोबत आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेचा रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह देखील सादर केला आहे। त्याचबरोबर नितीन राऊत यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडेही लेखी तक्रार दाखल केली आहे। या संपूर्ण घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापले आहे। मी आता या ठिकाणी जो आलेलो आहे, काल मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। आता मी जरीपटका पोलीस स्टेशनचा रहिवासी असल्या कारणानं या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार यासाठी करायला आलो की त्यांनी दुबार मुस्लिमांची मतदार असा शब्द वापरला, मुसलमान धर्माचा अनादर त्या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातून धर्मामध्ये द्वेष निर्माण करणे, तिरस्कार निर्माण करणे, घृणा निर्माण करणे आणि तंटे कसे उभे राहतील, त्या ठिकाणी समाजाची विभागणी कशी होईल, हा जो त्यांनी प्रयत्न केला, एक प्रकारे धार्मिक तुष्टीकरणाचा प्रयत्न, त्याविरुद्ध तक्रार करायला मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि ते त्या ठिकाणी वक्तव्य करत असताना म्हणालेत की गळा मतांचा गळाला वोट जिहादचा। आशिष शेलार साहेबांना जिहादचा अर्थच मुळात कळाला नाही। जिहादचा अर्थ इंग्रजीमध्ये स्ट्रगल और एक्झर्शन असा तो शब्द आहे, म्हणजे संघर्ष आणि प्रयत्न। आणि कुराने पाक मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की जर एखाद्या व्यक्तीला चांगला माणूस जर व्हायचं असेल तर त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करून आणि प्रयत्न करून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा जिहादचा अर्थ होतो, असं माझं मत आहे। आणि त्या मतानुसार त्यांनी त्या शब्दाचा दुरुपयोग केला आणि धर्मामध्ये भांडणे लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, धार्मिक तुष्टीकरणाचा प्रयत्न आहे। म्हणून आता मी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। तुम्ही सोबत पेन ड्राईव्ह सुद्धा दिले आणि सोबत मी आशिष शेलार यांचं संपूर्ण संभाषण वक्तव्य जे त्यांनी पत्रकार परिषद मांडलं त्याचं पेन ड्राईव्ह मध्ये सुद्धा या ठिकाणी मी दाखल केलेलं आहे। आता बघूया या राज्याची पोलीस किती सक्षम आहे ते आपल्या सर्वांना आता कळणारच आहे। नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा ड्रग्स विरोधी कारवाई करत एकाला अटक केली आहे। ऑपरेशन थंडर एकत्र येऊया नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत नंदनवन पोलिसांनी एमडी पावडर बाळगणाऱ्या तरुणाला रंग्यात पकडला आहे। आरोपीकडनं तब्बल 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर एकत्र येऊया नशामुक्त समाज घडवूया ही मोहीम शहरभर राबविली जात आहे। या मोहिमेअंतर्गत नंदनवन पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एक मोठी कारवाई करत एमडी पावडर बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली आहे। नंदनवन पोलिसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना नंदनवन झोपडपट्टीत गल्ली क्रमांक 3 समोर आम रस्त्यावर एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला। त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव अर्पण उर्फ काल्या अमित मडावी वय वर्ष 25 राहणार गर्जना चौक नंदनवन झोपडपट्टी असे सांगितले। पोलिसांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशातून झिपलॉक पिशवीमध्ये ठेवलेले 4.91 ग्रॅम एमडी पावडर मिळाले। आरोपीकडून एमडी पावडर आणि मोबाईल असा मिळून तब्बल 50,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी हा आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणात आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कलम 8क 22ब अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे। सध्या नंदनवन पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। माननीय पुलिस आयुक्त सर नागपुर सिटी इन्होंने ऑपरेशन थंडर ये उपक्रम शुरू किया है। उस उपक्रम के थ्रू हम लोग 4 तारीख को रात को तपास पथक के साथ पेट्रोलिंग कर रहे थे, तब एक
एक लड़का हमको संशयित मिल गया, तो उसके पास जाके हमने उससे इंक्वायरी किया, उसकी तलाशी ली, तो उसके जेब में हमको 4.91 ग्राम एमडी पाउडर मिल गया। तो उसकी कीमत देखी जाए तो लगभग 56,000 रुपये कीमत है। हम लोगों ने 2 पंच वहाँ पे बोला कि उसके ऊपर कार्रवाई की, पंचनामा कार्रवाई की, जब्ती कार्रवाई की और उसके ऊपर केस बना के उसको अरेस्ट कर दिया। कल उसको माननीय कोर्ट में पेश किया था, तो कोर्ट ने उसको 3 दिन की पुलिस कस्टडी रिमांड दिया है। अभी आगे की कार्रवाई शुरू है। आरोपी का नाम है अर्पण उर्फ काल्या अमित मडावी, उम्र 25 साल, रहना नंदनवन, झोपड़पट्टी, नागपुर। इसने खुद के यूज़ के लिए ये एमडी पाउडर लिया था, ऐसा उसका बोलना है। आगे की इंक्वायरी शुरू है, उसने कहाँ से पाउडर लाया और आरोपी बनने की भी संभावना है। यह कामगिरी हमने माननीय पुलिस आयुक्त सर नागपुर सिटी, माननीय जॉइंट सीपी सर, माननीय साउथ रीजन सर, माननीय झोनपुर मैडम, माननीय एसीपी सर सकरदरा विभाग, इनके मार्गदर्शन में की है। नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भिक्षेकराने दुसऱ्या भिक्षेकराला जीवघेणी मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। किरकोळ वादातून झालेल्या या घटनेत आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या गंगाबाई दहन घाट समोरील विसावा आश्रयस्थायी 2 भिक्षेकरांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। मृत व्यक्तीचे नाव आहे सूरज शंकर मेश्राम, वय वर्ष 35, राहणार कॉर्पोरेशन कॉलनी, गंगाबाई घाट। तर आरोपीचे नाव देवराज भजनलाल यादव, वय वर्ष 37, राहणार वार्ड क्रमांक 2, हरई, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश। घटनेच्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबरच्या रोजी रात्री 8:30 ते 9च्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला। वाद विकोपाला गेल्याने आरोपी देवराजने सूरजच्या डोक्यावर झाडूच्या लोखंडी दांड्याने वार केले। या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेला सूरज यास उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी 30 ऑक्टोबर रोजी त्याला मृत घोषित केलं। या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, मात्र पोलीस चौकशी आणि पोस्टमॉर्टम अहवालावरून मृत्यू हा हाणामारीमुळे झाल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे कोतवाली पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बोयने यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। या घटनेची पुढील चौकशी पोलीस उपनिरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू आल्यामुळे पोलीस दवाखान्यामधून आम्हाला ते पत्र प्राप्त झाले। त्या अनुषंगाने त्या माहितीवरून त्या दिवशी मग रात्री दिनांक 31/10/25 रोजी सदर याच्यामध्ये मर्ग दाखल झाला। चौकशी घटनास्थळावर जाऊन तिथल्या लोकांचे स्टेटमेंट वगैरे घेतले, तर त्यातून सिक्युरिटी गार्ड होता, यानेच फोन केल्याचं त्यावेळेस सांगितले होते आणि समोर एक कायनेटिकचं हे आहे ऑटोमोबाईल, त्यांनी सुद्धा पाहिलेली होती ही घटना। तर त्यावरून चौकशीवरून हे निष्पन्न झाले का त्याच्यातील जो आरोपी होता देवराज भजनलाल यादव, हे दोघं पण म्हणजे ते बेवारस तिथे राहायचे, तिथेच झोपायचे, रात्री सोबत दारू वगैरे प्यायचे। तर विचारपूसी दरम्यान असं समजलं तर ते जे विसावा दहनघाट येथील विसावा आहे, जे ओटे आहे, तिथे ते झोपायचे। त्या झोपण्याच्या कारणावरून त्यांचं ते शिव्यागिळ आणि हे झाली, तर त्यांनी तो आपला झाडूच्या मागचे लोखंडी दंडा असतो, त्यांनी त्याच्यावर डोक्यावर मारले आणि त्याच्यातच मग उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। मग चौकशीवरून मग 4 तारखेला काल रात्री त्याच्यामध्ये वरिष्ठांशी बोलून 302 आपला BNS 103 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। आज सकाळी आरोपीला तपासकामी बाहेर काढण्यात आले, त्याचे रितसर सविस्तर बयान घेण्यात आले, घटनेचे कारण जाणून घेण्यात आले, पंचासमक्ष त्याचे कपडे जप्त करण्यात आले आणि त्याचं रक्त वगैरे वैद्यकीय तपासणीकरिता पाठवण्यात आलं आणि पुढीलचा तपास सुरू आहे।
नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक नगरी रामटेक येथे वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा, भक्ती आणि वैभवाचा संगम पाहायला मिळालाय। भारतीय जनसेवा मंडळ रामटेक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 44व्या भव्य दिव्य शोभायात्रेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। या भव्य शोभायात्रेत चित्रपट सृष्टीतील मान्यवरांपासून ते राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला। सुमारे 44 झाकी व चित्ररथांद्वारे त्रेतायुगापासून ते सध्याच्या वैज्ञानिक युगापर्यंतचा प्रवास प्रभावीपणे सादर करण्यात आला। रामटेकमधील 18 भुजा गणेश मंदिरापासून सुरुवात झालेल्या या शोभायात्रेने शहरातील विविध प्रमुख चौकांची परिक्रमा केली आणि आदर्श विद्यालयाच्या मैदानात समारोप केला। वैकुंठ चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर रामटेक नगरी भक्तिभावाने उजळली होती। भारतीय जनसेवा मंडळ रामटेक तर्फे आयोजित त्रिपुरी पौर्णिमा वैकुंठ चतुर्दशीची 44वी भव्य शोभायात्रा अत्यंत दिमाखात पार पडली। या शोभायात्रेत 44 आकर्षक झाक्या आणि चित्ररथ सहभागी झाले होते। त्यात त्रेतायुग, द्वापरयुग, स्वातंत्र्यकालीन भारत आणि आधुनिक वैज्ञानिक भारताचे दर्शन घडविण्यात आले। शोभायात्रेच्या मार्गावर हजारो भाविकांनी जयघोष करत सहभागी झाक्यांचे स्वागत केले। या मिरवणुकीचा प्रारंभ 18 भुजा गणेश मंदिरांपासून झाला आणि मार्गक्रमण करत कालंका मंदिर, शिकला माता मंदिर, शास्त्री चौक, बस स्टॉप, गांधी चौक, लंबे हनुमान या ठिकाणांवरून जात आदर्श महाविद्यालयाच्या पटांगणावर समारोप झाला। समारोप प्रसंगी विविध देखावे आणि चित्ररथांना पारितोषिक देण्यात आले। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते टीव्ही अभिनेता गजेंद्र चौहान, ज्यांनी महाभारतात युधिष्ठिरची भूमिका साकारली। कार्यक्रमाला खासदार श्यामकुमार बर्वे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, माजी अर्थमंत्री राजेंद्र मुळक, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकशी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे मान्यवर उपस्थित होते। या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाने रामटेक नगरीत भक्तीचा महासागर साकारला। यहाँ पे फिल्म इंस्टीट्यूट खोलने की तैयारी हो रही है, फिल्म सिटी खोलने की तैयारी हो रही है। बहुत अच्छा सब्जेक्ट है, क्योंकि मुझे लगता है कि हर भारतीय के अंदर एक कलाकार छुपा हुआ है, और कलाकार का अर्थ मेरी भाषा में, मेरी परिभाषा जो है उसमें कुछ ऐसा है, लोग इसको जोड़ते हैं कला और कार, ऐसा नहीं है। कलाकार का अर्थ होता है जो आने वाले कल को आकार दे सकता है, वो कलाकार कहलाता है। वो किसी भी रूप में हो, कोई बिजनेसमैन हो, कोई फार्मासिस्ट हो, कोई दुकान वाला हो, कोई और धंधा करता हो, वो अगर देश की दशा और दिशा बदल सकता है, अपने समाज की दशा और दिशा बदल सकता है, तो वो कलाकार है। इसलिए कलाकार होना, मैंने कहा था आपसे, बड़े सौभाग्य की बात होती है। और ये सब कार्य जो है ये प्रभु श्री राम की कृपा के बगैर हो नहीं सकता। तो मैं जायसवाल साहब से निवेदन करूंगा कि जब भी आपका ये विचार आगे बढ़े तो मैं अपना सहयोग उसके 100% देने के लिए तैयार हूं। आजची शोभायात्रा ही रामटेकचं शान आहे। दिवाळीनंतर जर खरी दिवाळी रामटेकला साजरी होत असेल तर ती शोभायात्रा म्हणूनच दिवाळी साजरी होते। आज प्रत्येकाच्या घरी कुणाच्याकडे जावई आला आहे, कुणाकडे ताई आली आहे, कुणाकडे मामा आला आहे आणि पूर्ण गाव गजबजला आहे। प्रत्येक घराच्या समोर रांगोळी आहे आणि सगळेजण मनापासून शोभायात्रेचं अभिनंदन करत आहेत आणि शोभायात्रेसाठी शुभेच्छा देत आहेत। आज 44वं वर्ष आणि या 44व्या वर्षी जे कोणी आम्हाला साथ देतात, मग शोभायात्रा कमिटी असो आणि बाकी सगळ्यांच्या मनापासून खूप खूप सगळ्यांचे आभार आणि संपूर्ण रामटेकवासियांचे आभार। आणि रामटेक हे ऐतिहासिक नगर आहे। या ठिकाणी 45 वर्षापासून भव्य शोभायात्रा सजीव झाकी निघतात आणि पौराणिक आणि सामाजिक तत्वावरही झाकी निघतात। म्हणून या रामटेकच्या सर्व लोकांचे या ठिकाणी सर्व सहकार्य आहे। आमचे ज्ञानीदासजी महाराज, कैलासपुरी महाराज, कुरकुडे महाराज आणि मनु महाराज, सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं या ठिकाणी शोभायात्राचं भव्य दिव्य सर्व नागरिकांनी आपले रंगोली काढले, घरी घरी समोर मोठे दिवे लावले, दिव्याने सजवले। असे पद्धतीच्या ह्या भव्य दिव्य शोभायात्रा कुठे विदर्भात आणि महाराष्ट्रात होत नाही। एवढा मोठ्या शोभायात्रेला या ठिकाणी सर्वांना मी शुभेच्छा देतो। असंच समोर सुद्धा शोभायात्रा सफल व्हावी। आज त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने चंद्रपाल चौकसे संस्थापक रामधाम तीर्थ यांच्या सहयोगाने
नरसिंग अवतार या झाकीचे आज रामटेक येथे आगमन झालेले आहे। 2001 पासून रामधाम तीर्थ संस्थापक श्री चंद्रपाल चोपसे आपल्या झाकीच्या माध्यमातून कलेचं प्रदर्शन रामधाम नटराज कलावंत ग्रुप करत आहे। हे आम्ही जे कलावंत आहो या कलावंतांना श्री चंद्रपालजी चोपसे नेहमी सहयोग करतात आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या कलेला वाव मिळत आहे। येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेच्या समस्त रामटेक नगरवासियांना रामधाम तीर्थ मंसरतर्फे हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील जपाडेश्वर देवस्थान तलावात बुधवार सकाळी एक हृदयद्रावक पिळून टाकणारी घटना घडली आहे। वडिलांच्या डोळ्यासमोरच 13 वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात मामाचा देखील दुर्दैवी अंत झालाय। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या ठिकाणी कोणतीही सूचना फलक नसल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। 5 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। रामटेक तालुक्यातील गड ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत प्रसिद्ध जपाडेश्वर देवस्थान तलावात हर्षाली विनोद माकडे वय वर्ष 13 राहणार बोजापूर माणापूर ही आपल्या वडिलांसोबत पोहायला आली होती। तिच्यासोबत तिचे मामा अजय वामन लोहबरे वय वर्ष 33 राहणार खात भंडारा हे देखील आले होते। हर्षाली सर्वात आधी तलावात उतरली, मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली। हे पाहून मामाने तिला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली, परंतु पाणी खोल असल्याने दोघेही बाहेर येऊ शकले नाहीत। वडिलांच्या डोळ्यासमोरच मुलगी आणि साळ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हृदयद्रावक वातावरण पसरले। स्थानिक गोताखोरांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम राबविली आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविण्यात आले असून शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत। दरम्यान जपाडेश्वर देवस्थान तलाव परिसरात कुठल्याही प्रकारचे सूचना फलक किंवा सुरक्षेची व्यवस्था नसल्यानेच हा अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। या घटनेनंतर प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। घरफोडी करणाऱ्या एका कुख्यात आरोपीला अखेर पोलिसांनी गजाआड केला आहे। गिट्टी खदान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे। या आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे। यामध्ये सोन्याच्या दागिन्यांचाही समावेश आहे। गिट्टी खदान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घरफोडी करणाऱ्या कुख्यात आरोपीला अटक करण्यात आली। पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने शहरातील विविध भागात घरफोडीच्या घटना घडविल्या होत्या। मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत सापळा रचला आणि त्याला अटक करण्यात यश मिळविलं। या आरोपीकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, ज्यामध्ये सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे। पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची ही कारवाई अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे। डीसीपी नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली गिट्टी खदान पोलिसांनी हे ऑपरेशन पार पाडले। आरोपीकडून आणखी कोणत्या घटनांमध्ये सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। गिट्टी खदान पोलीस स्टेशनमध्ये 1 तारखेला एक गुन्हा दाखल झालेले होते हाऊस ब्रेकिंगचे, आणि त्यामध्ये 8,85,000चे मुद्देमाल चोरी करून नेले होते। आणि गिट्टी खदान पोलीस इंचार्ज आणि DB टीमचे पथक यांनी 2 दिवसात या गुन्हा डिटेक्ट केलेली आहे आणि 95% रिकव्हरी झालेली आहे। त्याचे टोटल एकूण अमाऊंट आहे 8,35,000, ज्यामध्ये 10 तोला सोनं आणि 1.5 लाख कॅश पण आहे। आणि या गुन्हा आरोपी यांनी कबूल दिलेली आहे की त्यांनी 30 तारखेला गुन्हा केलेले होते आणि याचे आरोपीचे नाव पाल राजेंद्र सिंग चिमा आहे। त्याचे वय 32 वर्ष आहे। यामध्ये 95 जसं मी सांगितलं की 95% अमाऊंट रिकवर झालेले आहे। 10 तोला सोनं आणि 1.5 लाख कॅश ऑलरेडी रिकवर झालेली आहे। 2 लाख कॅश गेलेले होते, त्यापैकी 1.5 लाख कॅश मिळाले। फक्त 50,000 त्यांनी खर्च केलेले आहे। त्याचे तपास आता पण चालू आहे। या कामगिरीमध्ये पोलीस स्टेशनचे इंचार्ज कैलाश देशमाने साहेब आणि त्याचे जे DB टीमचे पथक आहे त्यांनी ही कामगिरी केलेली आहे। तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा
7620433325 या क्रमांकावर. लातूर शहरातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लातूर औसा रोडवर बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना प्रमोद सुपर मार्केट समोर घडली आहे. ही दुर्घटना अशी घडली आहे की औसा डेपोची शिवशाही बस जी लातूरहून निलंग्याकडे जात होती. अचानक समोर आलेल्या मोटरसायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात वृद्ध व्यक्ती बस खाली चिरडला गेला. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली आणि वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी सुरू केली असून पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. लातूर औसा रोडवर बुधवारी सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. प्रमोद सुपर मार्केट समोर मोटरसायकलला वाचवण्याचा प्रयत्न करताना एक वृद्ध व्यक्ती बस खाली चिरडला गेला. औसा डेपोची शिवशाही बस ही लातूरहून निलंग्याकडे जात होती. बस छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून जात असताना समोर आलेल्या मोटरसायकल स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाचा तोल गेला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर काही क्षणातच परिसरात गर्दी झाली, वाहतूक ठप्प झाली. शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे आणि नागरिकांनाही घटनास्थळी पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या अपघाताने संपूर्ण लातूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दिव्यांच्या प्रकाशाने उजळले महादेव मंदिर. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावात पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. महादेव मंदिरात तब्बल 1001 दिवे लावून परिसर उजळून निघाला आहे. या सोहळ्याचे आयोजन जाधव परिवाराने केले होते. भक्तिभावाने सजलेले मंदिर, दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेले वातावरण आणि भक्तगणांचा जल्लोष अशा वातावरणात देवदिवाळीचा हा अनोखा सोहळा साजरा करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा या गावात बसवणे पौर्णिमेनिमित्त महादेव मंदिरात अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जाधव परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. मंदिर परिसरात तब्बल 1001 दिवे लावण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून गेला. महादेव मंदिर हे गावातील अत्यंत श्रद्धास्थान असलेले मंदिर आहे. दरवर्षी एकादशी पौर्णिमा आणि विविध धार्मिक सणानिमित्त येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. यावर्षी बसवणे पौर्णिमेनिमित्त गावातील प्रत्येक वॉर्डमध्येही दिवे लावून देवदिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला. मंदिरातील दिव्यांच्या रोषणाईमुळे संपूर्ण गाव भक्तिभावाने न्हाऊन निघाले. हा उपक्रम पाहण्यासाठी गावातील नागरिक आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादेव मंदिर नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध असून भक्तगणांच्या श्रद्धेचा उत्सव पाहून परिसरातही भक्तिमय वातावरण पसरले होते. पुसद उपजिल्हा रुग्णालय परिसरात एक अनोखी घटना घडली आहे. रुग्णालय परिसरात कोल्हा दिसल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत कोल्ह्याला सुरक्षितपणे पकडून त्याचे रेस्क्यू केले आहे. मंगळवारी पुसद उपजिल्हा रुग्णालय परिसरात एक जखमी कोल्हा आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तात्काळ वन विभागाला याबाबत कळविले. वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचताच त्यांनी कोल्ह्याला सुरक्षितपणे जाळ्यात पकडले. स्थानिकांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून हा कोल्हा परिसरात भटकताना दिसत होता. उपाशी राहिल्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती आणि तो थकलेल्या अवस्थेत एका ठिकाणी बसलेला होता. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले असून सध्या त्याची काळजीपूर्वक देखभाल सुरू आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी वन विभागाचे कौतुक केले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन बस स्थानकावर घडलेली ही घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरून टाकणारी आहे. एका 60 वर्षीय वयोवृद्ध नागरिकाला केवळ संशयाच्या भरावर सुरक्षा रक्षकाने इतक्या निर्दयपणे मारहाण केली आहे की त्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी सुरक्षा रक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भोकरदन पोलीस ठाण्यासमोर शेकडो नागरिकांची गर्दी झाली असून पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. भोकरदन शहरातील बस स्थानक परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला. मृत व्यक्तीचे नाव मजीद खां अनवर खां, वय वर्ष 60 वर्षे, राहणार कठोरा बाजार, तालुका भोकरदन असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मजीद खां अनवर खां हे भोकरदन शहर बँकेचे काही कामकाज पूर्ण करून बस स्थानकावर परत जाण्यासाठी आले होते। त्याचवेळी बस स्थानकावर तैनात असलेला कंत्राटी सुरक्षा रक्षक सुरेश गणपत वनारसे राहणार फतेपूर तालुका भोकरदन याने वृद्धावर संशय घेतला। कुठलाही विचार न करता सुरक्षा रक्षकाने वृद्धाला धक्का देत खाली पाडले आणि हातात असलेल्या दांडक्याने निर्दयपणे मारहाण केली। या घटनेत वृद्ध गंभीर जखमी झाले। घटनेचे साक्षीदार असलेल्या प्रवाशांनी आणि तरुणांनी तात्काळ हस्तक्षेप करून वृद्धाला वाचविले आणि त्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले। मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला। मात्र उपचारासाठी जात असतानाच रस्त्यातच त्या वृद्धाचा मृत्यू झाला। ही बाब समजताच परिसरात संतापाची लाट उसळली। भोकरदन पोलीस ठाण्याबाहेर शेकडो नागरिकांनी गर्दी केली आणि संबंधित सुरक्षा रक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। आरोपी सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। ही घटना पुन्हा एकदा प्रशासनावर आणि खासगी सुरक्षा रक्षकांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते। शहरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे। मध्य प्रदेशातील पवित्र नगरी उज्जैन येथे बसले आहे। महाकालेश्वर भगवान जे भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होतो आणि अकाल मृत्यूचाही नाश करतो। अकाल मृत्यु वो मरे जो कर्म करे चांडाल का, काल भी उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का, अशा जयघोषात रोज हजारो भाविक महादेवाचे दर्शन घेतात। पाहूया उज्जैन महाकालेश्वरच्या या भव्य आणि अद्भुत दर्शनाचा सोहळा। मध्य प्रदेशातील प्राचीन नगरी उज्जैन, ज्याला शिवभक्तांसाठी कैलासचं दुसरं रूप मानलं जातं, इथे वसलेलं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थस्थानांपैकी अग्रस्थानी आहे। दररोज पहाटे घेतली जाणारी भस्म आरती ही महाकालाची अनोखी परंपरा आहे। येथे पहाटे 4 वाजता घंटानादात आणि हर हर महादेवच्या जयघोषात आरतीचा प्रारंभ होतो। असं म्हणतात, ज्याला या आरतीचं दर्शन लाभतं त्याला सर्व पापांचा नाश होतो आणि अकाल मृत्यूचा भय संपतो। भाविक पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगेत उभे असतात। महाकाल मंदिरात रोज भक्तांची गर्दी असते। महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि उत्तर भारतातून हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात। अद्भुत गंध, भस्म, त्रिपुंड, रुद्राक्ष आणि बेलपानांच्या सुगंधात महाकालेश्वराचे वातावरण मंत्रमुग्ध करून टाकते। भक्त म्हणतात, महाकाल हाच अंतिम सत्य आहे, त्याचं स्मरण म्हणजेच मोक्षाचा मार्ग आहे। रावेर तालुक्यातील वाघोड या गावात आजही श्रद्धा आणि भक्तीचा दिवा प्रज्वलित आहे। आधुनिक विज्ञान युगात अनेक परंपरा मागे पडत असताना वाघोड गावातील काकडा आरतीची परंपरा आजही कायम आहे। कोजागरी पौर्णिमापासून सुरू झालेली ही भक्तिमय परंपरा आज कार्तिकी पौर्णिमेला कंठीधरीला कृष्णमणी या अभंगाने संपन्न झाली आहे। बघूया या गावात भक्तिभाव आणि एकतेचं वातावरण कसं अनुभवायला मिळत आहे। रावेर तालुक्यातील वाघोड गाव, जिथे श्रद्धा, भक्ती आणि एकता या 3 गोष्टींचा सुंदर संगम दिसतो, कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेली काकडा आरती यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडली। दररोज पहाटे 5 वाजता गावातील नागरिक श्री कुंवर स्वामी महाराज मंदिरात एकत्र जमतात। टाळ, मृदंग, झांजा, चिपड्या आणि घंटानादाच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघतो। जय जय रामकृष्ण हरी या अभंगाच्या गजरात आरती सुरू होते आणि गावाच्या गल्लीबोळातून हरिनामाचा गजर घुमत राहतो। युवक, महिला आणि वयोवृद्ध सर्वजण अनवाणी पायांनी नगर भ्रमण करतात। आरती दरम्यान गावातील प्रमुख मंदिरांमध्ये भक्तिमय गीत, पुष्पांजली आणि आरती सादर केली जाते। पांढऱ्या सुतापासून तयार केलेला काकडा हनुमान मंदिरात पेटविला जातो आणि तो प्रसाद म्हणून सर्व भक्तांना वितरित करण्यात येतो। कार्तिकी पौर्णिमेला कंठीधरीला कृष्णमणी या अभंगाने या परंपरेची समाप्ती झाली। गावात सळा सारवण, रांगोळ्या आणि फुलांनी सजलेली अंगणे या परंपरेचं सौंदर्य अधिक खुलवत होती। संपूर्ण गावकऱ्यांच्या सहभागाने ही काकडा आरती केवळ धार्मिक विधी न राहता गावाच्या सांस्कृतिक एकतेचं प्रतीक ठरली आहे।